पहिली जेव्हा आपण रिपोर्ट डाउनलोड करतो आहे, ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला हे बघायचं आहे की तुमचा जो कंप्लेंटचा स्टेटस आहे तो क्लोज आहे का. जर क्लोज असेल तर तेवढेच कंप्लेंट घ्यायच्या आहेत, बाकीच्या कंप्लेंट डिलीट करून टाका. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जो पार्टनर नेम आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या झोनचाच फक्त डेटा घ्यायचा आहे, दुसरा डेटा नाही घ्यायचा आहे. या 2 गोष्टी फक्त आत्तापर्यंत ह्यामध्ये मेन शीटमध्ये. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट ही करायची आहे की कंप्लेंट्स कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला एफ आय एनालिटिक्सचा डेटा फक्त वेगळा करायचा आहे. सिलेक्ट ऑल करायचं आहे, एफ आय एनालिटिक्स सिलेक्ट करायचा आहे आणि हा डेटा कॉपी पेस्ट करून एका न्यू शीटमध्ये घ्यायचा इकडे. ओके. एफ आय एनालिटिक्सचा डेटा वेगळा झाला तर परत तुम्हाला फिल्टर काढायचा आहे, असाइन डेटमध्ये जायचं आहे, असाइन डेटला फिल्टर लावायचं आहे. ह्याच्यामध्ये जे ब्लँक्स आहेत ते ब्लँक्स वेगळे करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये काय ब्लँक्स नाही आहेत कारण की मी ऑलरेडी काढून टाकले त्यातनं आणि इकडे कॉपी पेस्ट केलेले आहेत. तर मेन शीटमध्ये आता काही ब्लँक्स नाही आहेत. 4थी स्टेप झाली. 5व्या स्टेपमध्ये तुम्हाला हे क्रिएशन टू क्लोज टाईम आणि असाइन टू क्लोज टाईम हे 2 टायमिंग काढायचे आहेत. क्रिएशन टू क्लोज टाईमसाठी तुम्ही हां सांगतोय. क्रिएशन टू क्लोज टाईम आणि असाइन टू क्लोज टाईम आहे. क्रिएशन टू क्लोज टाईमसाठी तुम्हाला कंप्लेंट डेट म्हणजे क्लोज डेट मायनस कंप्लेंट डेट, ह्याच्याने तुम्हाला क्रिएशन टू क्लोज टाईम भेटेल. आणि असाइनसाठी कंप्लेंट डेट मायनस असाइन डेट, क्लोज डेट मायनस असाइन डेट हे मायनस करायचं. आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. 1 मिनिट इकडचा फॉर्मॅट हाच आहे ना. ओके. हां, फॉर्मॅट सेलमध्ये जायचं आहे, कस्टममध्ये जायचं आहे आणि HMMSS हा वाला फॉर्मॅट सिलेक्ट करायचा आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर डायरेक्ट कॉपी पेस्ट पूर्ण खालती करायचं डबल क्लिक करून. इथपर्यंत कळलं? ओके. ठीक आहे. क्रिएशन टू क्लोज टाईमसाठी क्लोज डेट मायनस कंप्लेंट डेट. ओके. आणि असाइन टू क्लोजसाठी क्लोज डेट मायनस असाइन डेट. हॅशटॅग काय येते? टाइमचा काय इश्यू असेल तिकडे. ऑटोमॅटिक ओके. टाइम पण चुकीचा दाखवतो. फॉर्मॅट झाल्याच्या नंतर तुम्हाला टाईम दोघांचा भेटून जाईल. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण डिरेक्टली कंप्लेंट्सच्या ह्याच्यामध्ये आलेलो. मेन शीटमध्ये तुम्हाला इन्सर्टवरती क्लिक करायचं आहे, पायवट टेबल ऑप्शन्स. ओके. आता इथे कंप्लेंट्स कॅटेगरीची आहे ती रोजमध्ये येईल. कंप्लेंट्स कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही फिल्टर्सवरती क्लिक करा. कंप्लेंट्स आणि इन्सिडेंट हे 2 फक्त कॅटेगरी येतील. कॅटेगरी घेतल्याच्यानंतर त्यांच्या सब कॅटेगरी त्याच्या अंडरमध्ये ॲड करायच्या आहेत रोजमध्ये. तर तुम्हाला कंप्लेंटची कॅटेगरी सब कॅटेगरी दोन्ही पण आल्यात. आता याची जी काउंट आहे त्या काउंटसाठी तुम्हाला जो अकाउंट नंबर आहे तो व्हॅल्यूजमध्ये ॲड करायचा आहे. तुम्हाला काउंट भेटली. आता तुम्हाला टॅट ॲड करायचं आहे, टोटल टायमिंग, क्रिएशन टू क्लोज टाईम आणि असाइन टू क्लोज टाईम. इथे लिहून आलं आहे तर त्याच्यामुळे कन्फ्युजन असं काय होणार नाही. इकडे काउंट ऑफ अकाउंट नंबर म्हणजे तुमचा हा काउंट आहे, काउंट ऑफ अ CTC.
CTCवर क्लिक करायचं आहे. व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स, ॲव्हरेज, नंबर फॉर्मॅट, कस्टम आणि हा फॉर्मॅट. मी तुम्हाला ही शीट सेंड पण करणार आहे. ओके. काउंट ऑफ ATC, व्हॅल्यू फील्ड सेटिंग, ॲव्हरेज, कळलं, नंबर फॉर्मॅट, कस्टम, HMMSS. आता कळले का फायनली सगळ्यांना? हॅलो. हो. हॅलो. सगळ्यांना कळलंय ना आता? ओके, चला. तर आपण कंप्लेंटची शीट काढली आणि जी आपण FIच्या ज्या कंप्लेंट्स होत्या आपण वेगळ्या केलेल्या त्या शीटमध्ये यायचं आहे. इन्सर्टवरती क्लिक करायचं आहे. पायवोट टेबल ऑप्शन्स. ओके. ह्याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत. अकाउंट नंबर जो आहे तो तुम्हाला रोजमध्ये घ्यायचा आहे आणि त्या अकाउंटवरती किती कंप्लेंट्स आल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला जे कंप्लेंट नंबर आहे त्या व्हॅल्यूजमध्ये घ्यायचे, जे तुमची FIची शीट कंप्लीट होऊन जाईल. तर तुमचे कंप्लेंट्स आणि FIची पायवोट या दोन शीट कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी आहे बिल्डिंग हायजीन. बिल्डिंग हायजीनसाठी जिथे तुम्ही बिल्डिंग हायजीनला जाताय ना तिकडे तुम्हाला हावाला म्हणजे हे कॉलम्स बनवायचे की सिरियल नंबर, कधी गेलात, कोणता त्यांचं म्हणजे रिसेलर काय त्या बिल्डिंगच्या हायजीनचे ते गेले तेव्हा, आणि त्या बिल्डिंगचं नाव, किती वेळ लागला आणि किती लोक होते बिल्डिंग हायजीनच्या वेळी. तो याच्यातून भेटणार प्रोडक्टिव्हिटी पाहिजे. हां, ही शीट तू शेअर करतोयस ना? हां, ही मी मेन शीट तुम्हाला शेअर करेल की काय कसं कसं वर्क करायचं आहे. तुझं रेकॉर्डिंगच पाठव की. होतं का रेकॉर्डिंग याच्यात? कॉल चालू आहे. नाही कारण तू आयरोली वनची झोन 1ची डनच करून पाठवणार नाही ना, म्हणजे टेन्शन नाही. थँक्यू रोहन. टेक्नॉलॉजी. ओके, तर आता आपलं बिल्डिंग हायजीन पण झालेलं आहे याच्यामध्ये. तिसरा आहे न्यू कनेक्शन. मेन ना. ठीक आहे. ह्याच्यामध्ये वापस मेन शीटमध्ये जायचं आहे. पायवोट इन्सर्टमध्ये जायचं आहे. पायवोट. ओके. त्याच्यामध्ये आता तुम्हाला कॅटेगरी जी आहे सेम तसंच कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आणि कॅटेगरीमध्ये फक्त न्यू कनेक्शन घ्यायचं. ते सब कॅटेगरी पण न्यू कनेक्शनच आहे, तर तुम्ही फक्त कॅटेगरी कन्सिडर करू शकता. त्याच्यावरती मग नंबर्समध्ये कंप्लेंट नंबर येतील, व्हॅल्यूजमध्ये नंबर ऑफ न्यू कनेक्शन्स भेटले तुम्हाला. सेम क्रिएशन टू क्लोज टाईम आणि असाइन टू क्लोज टाईम. काउंट ऑफ CTCवर क्लिक करायचं. व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स, ॲव्हरेज, नंबर फॉर्मॅट, कस्टम, फॉर्मॅट. न्यू कनेक्शनची शीट रेडी. अच्छा, म्हणजे जे पण शीट आपण पायवोट काढणार आहे ते मेन शीटला कॅटेगरी सिलेक्ट करूनच पायवोट मारायचं. हां, बरोबर. हो. डन. न्यू कनेक्शन झालं आता आपलं. ओई न्यू रिटर्न. मेन शीटमध्ये जायचं आहे. इन्सर्ट, पायवोट,
कंप्लेन कॅटेगरी ओके आहे त्याच्यामध्ये Device local recovery. action. डायरेक्टली ह्याच्या सब कॅटेगरीमधनं काही हा, कॅटेगरीज वगैरे आहेत त्या फक्त सिलेक्ट करून घेऊ आपण. ह्याच्यामधनं ओईन्यू आहे, ओईन्यू रिकव्हरी, रिफंड, रिटर्न, हम्म. ह्या फक्त 4 कॅटेगरीज आहेत. आणि हा ONU plus ओईन्यू router. प्लस वायफाय राउटर. Okay. Phone number. कॅटेगरीज आल्या, व्हॅल्यूज आल्या, टॅट आला. ही झाली ओईनी रिटर्नची शीट. मग आता आपण एका शीटमधनंच कंप्लेंट्स काढलेत. FI ची शीट आहे, न्यू कनेक्शन, ओईनी रिटर्न 1 2 3 4. हां, आणि बिल्डिंग हायजीन. बिल्डिंग हायजीनसाठी हा फॉर्मॅट आहे. हम्म. मी मेन जी रिपोर्ट प्रिपरेशनची जी मेन शीट आहे ना त्यामध्ये फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट तुमचे 5चे 5 झाले त्यामध्ये कवर. कंप्लेंट्स, FI अनालिटिक्स, बिल्डिंग हायजीन, न्यू कनेक्शन, ओईनी रिटर्न. राहिल्या प्रोडक्टिव्हिटी. जेव्हा तुम्ही प्रोडक्टिव्हिटी शीट डाउनलोड कराल ना, ती शीट तुम्हाला अशी दिसेल, ज्यामध्ये टायमिंग हा असा असेल, टोटल टाईम फॉर्मॅट 0 hours 48 minutes असा. तर हे तुम्हाला फॉर्मॅट करून घ्यायचं. पहिले एक कॉलम ॲड करा, टॅट इक्वल्स टू एंड टाईम मायनस स्टार्ट टाईम, आणि परत ह्याला फॉर्मॅट करायचं आहे. फॉर्मॅट सेल कस्टम. आपण फॉर्मॅटमध्ये गेल्याच्या नंतर एकच फॉर्मॅट सिलेक्ट करतो नेहमी, ते फक्त लक्षात ठेवा. हा फॉर्मॅट आहे, हा टॅट आला, आणि हा टॅट मॅच पण होतोय 48 minutes. हा जो टॅट आहे मी सिस्टममध्ये कॅल्क्युलेटेड आहे, हा आपण डायरेक्ट काढलेला आहे. ओके, तर डिरेक्टली आता ह्याच्यामध्ये आपण इन्सर्ट पायवट टेबल. आता आपल्याला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ह्या 2 वेगवेगळ्या काढायच्या आहेत. तर त्यासाठी कॅटेगरी रोजमध्ये घेतली. यामध्ये फक्त तुम्हाला कॅटेगरीवर लक्ष द्यायचं आहे की टेक्निकलमध्ये कॅटेगरी फक्त ॲडमिन आणि सर्व्हिस डिलिव्हरी या 2च आहेत. आणि याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला टेक्निकल ॲक्टिव्हिटीज भेटतील सगळ्या. नंबरसाठी तुम्ही एम्प्लॉय नेम घ्या व्हॅल्यूजमध्ये, कारण की अजून कुठली अशी म्हणजे फील्ड नाही की ज्यामध्ये आपण जी काउंट करू शकतो कंटिन्युअसली. एम्प्लॉय नेमचे जे प्रत्येक शीटमध्ये एम्प्लॉय नेम काउंट होतोय. काउंट आला, आणि टॅट टोटल टायमिंग. टोटल टाईमला आपण परत कन्वर्ट करणार. Like here we need to consider average start only, right? For what? Yeah, yeah. For the productivity complaints. Take total and average. ओके, तर प्रोडक्टिव्हिटीच्या शीटमध्ये तुम्हाला 2 आहे. एक ॲव्हरेज पण हवा आहे आणि सम ऑफ टॅट पण हवा आहे. तर फक्त इथे चेंजेस आहेत. समवरती क्लिक केलं की सम भेटेल. परत ह्याला सिलेक्ट करा आणि यात सम ऑफ टोटल टॅटच्या खालती ॲड करा.
आणि ह्याला ॲज अ ॲव्हरेज कन्सिडर करा. ॲव्हरेज आणि सम काढायला जास्त म्हणजे डिफरन्स नाही आहे, फक्त इथे ऑप्शन्सवरतीच आहे. समवर क्लिक केलं तुम्हाला सम भेटेल, ॲव्हरेजवर क्लिक केलं तर ॲव्हरेज भेटेल. कुणाला काही डाऊट्स आहेत का आतापर्यंत याच्यामध्ये? ओके, कंटिन्यू करतो मी पुढे. मग हा तुमचा टेक्निकल झाला. आता तुम्ही याला डिरेक्टली कॉपी करा पूर्ण. No, it's fine. Let them share the two different sheets. ओके, They'll again return this. It's fine. टेक्निकल. परत मेन शीटमध्ये आलो, इन्सर्टवरती क्लिक केलं, पायवट टेबल ऑप्शन्स, कॅटेगरी रोजमध्ये ॲड केली. यावेळी आपण फक्त टेक्निकल सोडून बाकी नॉन टेक्निकल सिलेक्ट करतो आहे. कॅटेगरी ॲड केली, त्या अंडरमध्ये ॲक्टिव्हिटीज ॲड केल्या. काउंट व्हॅल्यूजमध्ये आणि टोटल टाईम जो तो पहिले आपण सम घेऊ. समवरती क्लिक केलं, नंबर फॉर्मॅट, कस्टम आणि हा फॉर्मॅट. तुम्हाला सम भेटला, सेम ह्याच्याखाली परत हेच सिलेक्ट करायचं आहे आणि व्हॅल्यूजच्या लास्टमध्ये ॲड करायचं आहे. परत त्याच्यावर क्लिक करायचा, व्हॅल्यू सेटिंग. यावेळी आपण ॲव्हरेज घेतो आहे, नंबर फॉर्मॅट, कस्टम आणि फॉर्मॅट. ही तुमची झाली नॉन टेक्निकल. डबल डबल शीट बनली का? ते मी पहिले बनवून ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी. ते डिलीट करून टाकलं. तर प्रोडक्टिव्हिटीचे शीट, त्यानंतर तुम्ही इकडचा डेटा डिरेक्टली तिकडे कॉपी पेस्ट करू शकता एका शीटमध्ये, ह्यावाल्या, ज्यामुळे तुम्ही बाकी सगळे रिपोर्ट प्रिपेअर केलेले आहेत. आणि ह्या शीटला कंप्लेंट्स, एचएट कंप्लेंट्स, प्रोडक्टिव्हिटी, पी टेक्निकल म्हणजे प्रोडक्टिव्हिटीचे टेक्निकल. आता फक्त आपण कॉपी पेस्टच करतोय. डन, तुमची फाईल रेडी. मग आता एवढंच आहे. एवढंच आहे. एवढंच आहे. सिर्फ चाहिए, ज़्यादा नहीं है.